उपसभापती प्रमोदजी मेंढे यांच्या संकल्पनेतून राजे शिवाजी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ विरली खंदार यांच्या सौजन्याने दिनांक 28 नोव्हेंबर 2025ला अग्निदिव्य नाटकाचे आयोजन खास मंडळीनिमित्त करण्यात आले आणि त्याच प्रसंगाने ग्रामरत्नांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगीचे हे काही क्षणचित्रे आणि सत्कारमूर्ती विचार व्यक्त करताना राजे शिवाजी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ विरली खंदार यांच्या सौजन्याने हा 15वा वर्ष आहे आणि अतिशय एक उत्कृष्ट नियोजनबद्ध कार्यक्रम आणि त्या माध्यमातून गावातील जे काम करणारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांचा सत्कार या निमित्तानं होत आहे। तर मी सर्वांचा ग्रामवासियांचा आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले अशा सर्वांचा आभारी आहे। 5 सप्टेंबर 2025ला जेव्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सोबत भेटताना बोलताना त्यांचे स्पीच ऐकताना आणि ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस जो मान भेटला, आपण कार्य करतो पण कार्य करत असताना आपल्या समाजाला आपला त्या कार्यातून काहीतरी मिळत असते, तर त्याची उपलब्धी या माध्यमातून झाली। आणि तेव्हा मी माझा परिचय मी हा भंडारा जिल्ह्यातील विरली गावचा असाच परिचय दिला। CITISN दिलं जाते त्यामध्ये सुद्धा मी आपल्या गावचा परिचय दिला, कारण माझी जन्मभूमी होती। जरी मी बाहेर राहिलो असेल, माझा संपर्क कमी आला या गावाशी, परंतु माझे आईवडील, माझा भाऊ आणि माझा जन्म इथला असल्यामुळे मी या गावाला विसरू शकत नाही आणि आता माझी जबाबदारी आहे या गावाला काहीतरी द्यायची। तर या गावाला म्हणजे कुठलाही गाव असेल तर या गावाचा बदल प्रमोद भाऊ मेंढे यांच्या नेतृत्वात जो दिसतो आहे तो कोणी नाकारू शकत नाही। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि काही सूचना आहे की जोपर्यंत तुमच्या गावची शाळा डेव्हलप होणार नाही तोपर्यंत गावचा विकास दिसणार नाही। या शाळेला सुधीर मोरकर आहेत, माझे वर्गमित्र आहेत आणि मी जेव्हा 45 पुरस्कार शालेय शिक्षकांना बघत होतो तर सुधीर मोरकरचंही काम असाच आहे की तोही त्या लाईनमध्ये आहे। तर येत्या 2 वर्षामध्ये त्याला सुद्धा पुरस्कार मिळू शकतो। त्यासाठी आपल्या गावकऱ्यांनी थोडासा बदल करण्याची गरज आहे आपल्या शाळेसाठी। तर आपल्या शाळेला मी आता नागपूरमध्ये आहे, ओळख्या असल्यामुळे आणि माननीय मुख्यमंत्र्याचे OSD ओळखीचे आहे, त्यांना बोललो की माझ्या गावामध्ये मला अटल टिकरिंग लॅब आणि सायन्स लॅब आणायची आहे, त्यासाठी तुम्ही काय करू शकता। तर त्यांनी सांगितलं की त्या क्षेत्रातील आमदार, इथली पंचायत समिती, ग्रामसभा आणि शिक्षण सभा यांचा तुम्ही प्रस्ताव आणा। हा प्रस्ताव आपण यावर्षी प्रयत्न करू, कदाचित वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, पण निश्चित हा उपक्रम होऊ शकतो। कारण या गावाची शाळा जर डेव्हलप झाली तर इथली मुलं बाहेर जाणार नाही आणि अनेक योजना आहेत केंद्र सरकारच्या, त्या केंद्र सरकारच्या योजना असल्यामुळे त्या योजना आणण्यासाठी हा माझा काम राहील। तर तेव्हा आपण आपल्या मनातील ज्या काही आयडिया असतील आणि आपल्या शाळेची जी बिल्डिंग आहे, आमदार साहेब आले नाही तर कुठल्या माध्यमातून निधी आणायचा तुम्ही मला थोडं जरी सांगितलं, कारण मुख्यमंत्री साहेबांकडे ओळख असल्यामुळे कुठून निधी आणायचा, कसा आणायचा, मग तो आम्ही फॉलोअप घेत राहू। कारण या गावाचा प्रतिनिधी आपण राजकारणाच्या माध्यमातून आहे, मी तिथं असल्यामुळे मी हा काम निश्चितच करेन आणि मला विश्वास आहे की एखाद्या कामाच्या मागे लागला तर मी तो काम करतो। तर या गावातली कोणीही मुलगा बेरोजगार राहू नये, तर आज गरज आहे कौशल्य शिक्षणाची। तर खूप मोठं शिकल्यानंतरच नोकरी लागते असं नाही। आज इथे माझे 2 मित्र आले आहेत,
एक टाटा स्ट्राईक प्रोजेक्ट मधले प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहेत अविनाश मंचेवार आणि दुसरे आहेत आनंद कतलेवार. तर यांच्याकडे असलेला टॅलेंट आणि मी ट्रेनिंग प्लेसमेंटचं काम बघतोय. तर यावर्षी 1000 मुलांना जॉब द्यायचा आहे आणि 100 वेल्डरच्या पोरांचं क्वालिफिकेशन करायचं. तर माझ्या माध्यमातून जे काही होईल म्हणजे रोजगार देण्याचं काम कुठलंही असेल, आपण गव्हर्नमेंट नोकरी देऊ शकत नाही, परंतु प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पगारावर निदान 2 वर्षामध्ये 40 ते 50 हजार रुपये कमावू शकतो एवढा ITIचं एज्युकेशन घेऊन आपण करू शकतो. तर जास्तीत जास्त मुलांनी ITI एज्युकेशनकडे वळावं आणि 10वीचा निकाल लागल्यानंतर फॉर्म भरले जाते. तर कुठलाही ट्रेड हा वाईट नाही आणि बऱ्याचशा म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जर्मनी असेल, इस्रायल असेल अशा देशामध्ये सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने टाईप केला आहे आणि तिथे रोजगार मिळतोय. आता नागपूरमध्ये सुद्धा चांगल्या कंपन्या आल्या आहेत. स्टार्ट आम्ही केला आहे आणि माझं स्वप्न आहे की दरवर्षी 1000 पोरांना रोजगार द्यायचा आणि 100 पोरांचं वेल्डर क्वालिफिकेशन करायचं. तर या माध्यमातून मी गावकऱ्यांना विनंती करतोय की आपल्या मुलाला चांगले संस्कार देताना त्याची मोबाईल पासून कशी म्हणजे मोबाईल हा मित्र आहे परंतु त्याला कसं यूज करायचं. आता AIचा जमानाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, नवीन पिढी त्यांना बऱ्याच गोष्टी समजते. त्या मोबाईलला एज्युकेशनसाठी कसा वापरायचा यासाठी पालकांना सुद्धा तेवढीच गरज आहे की आपण रील बघतो तर आपले मुलं सुद्धा रील बघतील. तेव्हा मुलं घरी नसताना तुम्ही बघा आणि जेव्हा मुलं घरी आहे तेव्हा तुम्ही त्यांच्या आपला मोबाईल हा बाजूला ठेवून त्यांना अभ्यासाला लावा आणि प्रत्येक मुलांनी वेल्लीतील मुलांनी समोर एज्युकेटेड होऊन बाहेर निघावं, गाव सोडावं आणि गाव सोडल्यानंतर नाव मोठं करून गावात यावं. तेव्हाच मी म्हणेन की वेल्ली अजून पुन्हा डेव्हलप होईल आणि वेल्ली आतमध्ये असल्यामुळे. परंतु प्रमोदजी मेंढे सारखे राजकारणी म्हणू आपण आणि कुशल राजकारणी जो बदल घडून दिसत आहे गावामधला, तर त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि वेल्ली ग्रामवासियांसाठी मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. येणारं वर्ष नवीन वर्ष आपल्याला सुख समाधानाचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.